नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मागच्या एक आठवड्यापासून आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर वाद सुरू होता. लोकांमध्ये रोष उफावून येतोय, कारण नुकतंच पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करून आपल्या 26 हिंदू बांधवांना मारलेलं होतं. भारताने त्या विरोधात पाकिस्तानवर कारवाई सुद्धा केली आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले होते की रक्त आणि पाणी सोबत वाहू शकतच नाहीये. मग लोक यावर आज पंतप्रधानांना जाब विचारताय, सरकारला प्रश्न विचारला जात आहे की क्रिकेट कसं सोबत चालतंय. क्रिकेटलाही सरकारने बॅनच केलं पाहिजे आणि पाकिस्तान सोबत कोणतीही कृती भारताला करता कामा नये. पण BCCIने भूमिका मांडली आहे की भारताला आशिया कप खेळावाच लागणार आहे. भारत सरकारही अजूनपर्यंत एकही टिप्पणी यावर करताना दिसलेला नाहीये. म्हणजे यावरून त्यांच्याद्वारे हे सांगितलं जातंय की आम्हीही या सामन्याच्या मध्ये येणार नाही आहोत. सरकार हा सामना करवण्यासाठी तयार आहे. लोक अतिशय रागात आहेत, लोक रोष व्यक्त करतायत आणि तो केलाच पाहिजे. सरकारला जाब विचारलाच पाहिजे. मी सुद्धा नाराज आहेच. पण या सगळ्या प्रकरणात मागच्या काही दिवसांपासून मी पाहतोय की वर्षभर देशद्रोहीपणा करणारी लोक या सामन्याच्या आड लपून देशप्रेमाचं नाटक रचतायत. आणि या नाटकात महाराष्ट्रात सर्वात जास्त पुढं स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष. उद्धव ठाकरेंनी तर काल अमित शहा आणि नरेंद्र मोदींना शिव्या देण्यासाठीच एक विशेष पत्रकार परिषद भरवलेली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे रस्त्यावर TV फोडण्याचं काम सुरू आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा सामना खेळला जाऊ नये यासाठी आम्ही TV फोडतोय आणि रोष व्यक्त करतोय असं त्यांच्याद्वारे सांगितलं जात आहे. या मूर्खांना एकतर हेच कळत नाहीये की TV फोडण्याची प्रथा भारताची कधीच राहिलेली नाहीये. हा सगळा मूर्खपणा पाकिस्तानी लोकच आजपर्यंत करत आले आणि असा मूर्खपणा फक्त पाकिस्तानला शोभतो. भारताने हे करणं, तेही महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी हे करणं, भारताची नाचक्की करण्यासारखं आहे. या प्रकरणात आता सुषमा अक्कांनीही उडी मारलेली आहे. नेपाळच्या हिंसेनंतर भारतात काँग्रेसच्या काही नेत्यांद्वारे किंवा त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर मुद्दामून BJP मधल्या नेत्यांच्या मुलांचे काही फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल केले जात आहेत. लोकांना मुद्दामून भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय की BJPच्या नेत्यांची मुलं पहा किती श्रीमंती जगतायत आणि तुमची मुलं पहा कशा प्रकारचं आयुष्य जगतायत. तुमच्या मुलांचं शोषण करण्याचं काम BJPच्या नेत्यांनी केलंय आणि त्याच्या विरोधात नेपाळप्रमाणेच तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल हे भडकवण्यासाठीच काँग्रेसची मंडळी हे व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर मुद्दामून व्हायरल करतायत. खरं तर हे सगळं पाहिल्यानंतर चोराच्या उलट्या बोंबाच म्हणाव्या लागतील. काँग्रेस हा पक्ष मुळापर्यंत परिवारवादाने रुजलेला आहे, भरलेला आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, राजीव गांधी, त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी, त्यांचे पिताश्री नेहरू हे सर्व परिवारवादाचेच फळ आहेत. काँग्रेसला पूर्णपणे गांधी परिवाराने आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आज BJPच्या समर्थकांना किंवा भारतीयांना परिवारवाद काय असतं याचं ज्ञान पाजळतं. काँग्रेसला हे करण्याच्या अगोदर कधी स्वतःचा चेहरा आरशात पाहायला पाहिजे होता आणि आज तेच काम सुषमा अक्कांनी सुद्धा ट्विटरद्वारे करून टाकलेलं. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर टीका तर केलेली आहेच, पण त्या टीकेचा रोख सरळ अमित शहांचे सुपुत्र जय शहा यांच्याकडे वळवलेला आहे. सुषमा अक्का ट्विट करतात, देश करणाऱ्या वेड्यांनो, तुम्हाला कळालं पाहिजे की लाडक्या बहिणींच्या कुंकापेक्षा लाडक्या लेकाचं करिअर महत्त्वाचं, व्यापार जास्त महत्त्वाचा, पैसे तर कमवावेच लागतील. सुषमा अक्कांनी हे ट्विट करून आपल्या अल्पबुद्धीचं प्रदर्शन करून दाखवलेलं आहे. तुम्हाला सामन्याविषयी सरकारवर टीका करायची हमखास करा. अमित शहा देशातले नंबर 2चे शक्तिशाली नेते आहेत, BJPचे वरिष्ठ नेता आहेत, त्यांच्यावर टीका करायची करा. मी करायला तयार आहे, मीही टीका करतो. पण जय शहांचं नाव घेणं आणि या सामन्याला ते जबाबदार आहेत हे बोलणंच आपल्या अल्पबुद्धीचं प्रदर्शन करण्यासारखंच आहे आणि मी वारंवार हे म्हणणार आहे. जय शहा काही BJPचे कार्यकर्ता किंवा केंद्रातले मंत्री नाही आहेत. ते BCCIचे अध्यक्ष होते, पण आज नाही आहेत. ते अध्यक्ष असतील तर ICCचे. आणि जो सामना आज भारत विरुद्ध पाकिस्तान होतोय तो आशिया कपमधला आहे आणि आशिया कप आणि ICC यांचा काडी मात्रही संबंध लागत नाही. त्यामुळे हा सामना का होतोय, कोण करवतोय याविषयी जरा सुषमा अक्कांनी हे ट्विट करण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे होतं की जय शहा यांचा काहीतरी संबंध या सामन्याशी आहे का. BCCIचं संपूर्ण कारभार सध्या काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला हे सांभाळत आहेत. जाब विचारायचा असेल तर त्यांना विचारा किंवा सरकारला विचारा, नरेंद्र मोदींना विचारा, अमित शहांवर टीका करा. पण जय शहा हे ICCचे अध्यक्ष आहेत.
जेव्हा T20चे सामने होतील किंवा विश्वकप असेल आणि त्यात पाकिस्तान विरुद्ध सामना असेल तर तुम्ही जय शहाला म्हणू शकता, पण एशिया कपचा आणि जय शहाचा सध्या तरी काहीच संबंध नाहीये. आणि यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जय शहांच्या इच्छेवर जर हा सामना होत असता आणि सरकारची इच्छा नसती तर हा सामना कधीच झाला नसता. कारण पुत्रमोहामध्ये आपलं आणि पक्षाचं राजकारण उद्ध्वस्त करण्याची सवय अमित शहांना नाहीये, ती सवय फक्त उद्धव ठाकरेंनाच आहे. सुषमा अक्कांनी एकदा उद्धव ठाकरेंना जाऊन विचारलं पाहिजे की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी बीजेपीला कोणीही मागणी केली होती की निवडणूक जिंकल्यानंतर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करण्यात यावं. शरद पवारांसोबत जेव्हा उद्धव ठाकरेंनी हात मिळवणी केली त्यानंतरही आघाडीसमोर त्यांनी हीच ऑफर ठेवलेली होती की आमचा पाठिंबा तुम्हाला हवा असेल तर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात यावं. शेवटी शरद पवारांनी कडक शब्दांमध्ये नकार दिल्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी तयार झाले. आपला मुलगा जो पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलाय त्याला सरळ सरकार स्थापन झाल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. मंत्रीपद मिळवताना आदित्य ठाकरेंमध्ये असं काय विशेष आणि महत्त्वाचं कौशल्य होतं जर अक्कांनी समजावून सांगावं. माझ्या बुद्धीनुसार मला फक्त त्यांच्यामध्ये एवढंच कौशल्य दिसतंय की ते उद्धव ठाकरे या पक्षप्रमुखाचे चिरंजीव होते. बाप मुख्यमंत्री झाल्याने आपल्या मुलालाही त्यांनी मंत्रीपद देऊन टाकलं, जे तमिळनाडूमध्ये स्टालिननी आपल्या मुलासोबत केलेलं आहे. या दोन प्रकरणात काहीच गाडी मात्रही फरक नाहीये. आपल्या मुलाला दिशा सालियान या प्रकरणातून वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे हे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरले ज्यांनी CBIला राज्यात येण्यासाठी बंदी घातलेली असेल. उद्धव ठाकरे पुत्रमोहात इतके भरकटत चालले होते की मूळच्या शिवसैनिकाचीही अवहेलना करण्याची तयारी त्यांची होती. एकनाथ शिंदेंनी शिवसेना का फोडली याविषयी खरं कारण सुषमा अक्कांनी एकदा उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा आणि तेच तुम्हाला सांगतील की एकनाथ शिंदेंची नाराजी ही कधीच ठाकरे कुटुंबावर नव्हतीच. त्यांची नाराजी फक्त होती ती आदित्य ठाकरेंच्या हस्तक्षेपावर. प्रत्येकाच्या मंत्रालयात जाऊन आपण त्यांचे बॉस आहोत हे जे दाखवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत होते त्याला त्रस्त होऊनच एकनाथ शिंदेंना शेवटी पक्ष फोडावा लागला. आणि असा पुत्रमोह जो आपल्या पक्षाचंही विध्वंस करेल हे फक्त उद्धव ठाकरेंनाच आहे. अमित शहांना जर असा पुत्रमोह असता तर लगेच त्यांनी जय शहांना बीजेपीमध्ये काहीतरी मंत्रिपद देऊन टाकलं असतं. उद्धव ठाकरे जर आज अमित शहांच्या ऐवजी देशाचे गृहमंत्री असते, जे की होणं शक्यच नाहीये पण समजा असतेच, तर आदित्य ठाकरेंना म्हणजे आपल्या सुपुत्राला लगेच त्यांनी कुठल्या तरी राज्याचं मुख्यमंत्रीपद देऊन टाकलेलं असतं. आणि ते जर जमत नसेल तर केंद्रात बोलवून लगेच एखादं मंत्रिपदही देऊन टाकलं असतं. अशा प्रकारच्या पुत्रमोहाने ग्रसित फक्त उद्धव ठाकरेच आहेत. त्यामुळे तुम्ही असे जे आरोप लावतायत की जय शहांना पैसे कमवायचे होते त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होतोय, हे निव्वळ आपल्या मूर्खपणाचं प्रदर्शन करण्याचं काम तुमच्या पक्षाद्वारे होतंय. आणि मी म्हणेल की पुन्हा एकदा यावर विचार करून आपल्या पक्षप्रमुखांना एकदा जाऊन विचारा की सरकार असताना पुत्रमोहात कोण भरकटत चाललेलं होतं आणि अमित शहांनी दुसऱ्या बाजूला राजकारणातून जय शहा म्हणजे आपल्या मुलाला कसं बाजूला ठेवलेलं आहे. याबद्दल तुम्हाला बीजेपीचे नेते नाही तर उद्धव ठाकरे चांगले समजवू शकतात. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.